तर हॅलो गाईस, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आत्ता आपण उठून चाललो आहे पाणी भरायला, कारण की पप्पा ते गेले कामाला. आपल्याला आज सुट्टी होती म्हणून टाईमपास झाला. आज सुट्टी मारली आपण आज. मेरी चाहतों का सिला मिल गया तो जब से मिली दिलरुबा, मोहब्बत के कितने ही गुल खिल गए, महकने लगी है फिजा। तुम्हारे हो गए हैं हम, तुम्हारे स्वप्न राही मागे आता, व्यथा सतत उरात, नव्या बऱ्याची आस जागे तरीही मनात, एक नदी सारखी वाहते एक नदी सारखी वाहते. याला मोटर म्हणजे टाकलं बघू शकता. हे असं खोलायचं, लाईट दे म्हणे बाबा म्हटले ते. मोटर तर चालू झाली, काही शिकायच कळत नाही. हे आपलं इथं पाणी काढावं लागत असतं. इथं रान राडा करते बघू शकता. बघा कसं इथून आम्हाला फॉरेस्ट खूप जवळ आहे ना. हे डोंगर मोठे मोठे डोंगर पावसाळ्यात खूप भारी वाटते. तर आता बघा आपण घराजवळ आपलं जुनं घर बघू शकता. इथं राहत होतो आम्ही. आता आम्ही इकडे नवीन घर बांधलेलं, काम चालू आहे. अर्धे काम बाकी आहे. हे काका त्यांचं घर आहे, इथं राहतात. हा ट्रॅक्टर मामाचा आहे, त्याच्यावर काम करतो आपण. हा झाली चालू, झाली चालू. पाणी आलं का आंटी? आणि या ट्रॅक्टरवर काम करत असतो आपण. यावर्षी आपल्याला पण घ्यायचं, अजून 2 महिन्यात आपला ट्रॅक्टर येणार आहे. मी पाणी भरतो बघ तिकडे. हा लावला होता फोन. हा लावू. हा ना, हे आपल्या बापाचा झेंडा. हे आपलं नवीन घर, काम बाकी आहे. तर हे आपलं माळवं, भेंड्या आणि चवळी लावली इथं, आणि बैलांसाठी चारा केले. मोठे बैले आपण काल बघितले तुम्ही व्हिडिओमध्ये. हे आपलं घर. अजून घराचं काम फायनल झालेलं नाही. घर बांधलेलं आहे आपण. इकडं पण गावावर लावलेली आहे, तिकडंच पाणी भरत जायचं आपल्याला. घराचं काम खूप बाकी आहे अजून. आपल्या घराच्या साईडचा व्ह्यू असं आहे. हे असं घर आहे आपलं. हे 2 झाड आहे आपल्या वावरात. झाडच नव्हतं, 2 झाड लावले वडिलांना निगावरी. ब्लॉग आवडला तर सपोर्ट करा. हे बघा कसं पाणी चालू आहे आपलं. ही गावर पण लागली. 2-3 दिवसात मार्केटला न्यायची तिला. मग आपला माळ्याचा पैसा चालू. हे पाणी